मुंबईमधल्या घाटकोपर परिसरामध्ये 41 झाडांवरती विषप्रयोग करण्यात आलाय। पूर्व द्रुतगती महामार्गावरच्या झाडांवरती हा विषप्रयोग करण्यात आलाय। जाहिरातींच्या होर्डिंगसाठी ही झाडं तोडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पालिका अधिकाऱ्यांकडून पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालाय। महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि जतन अधिनियमाच्या अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर 41 झाडांवरती हा विषप्रयोग केलेला आहे आणि त्यानंतर या झाडांची अवस्था आपण बघतोय। दुसरीकडे किरीट सोमय्या भाजपचे नेते त्यांनी इथे जाऊन झाडांची सुद्धा पाहणी केली आहे। ईस्ट नॅशनल हायवेवर खऱ्या अर्थाने एक वेगळाच प्रकार घडलाय। 50 झाडांवर विषबाधा झाली आहे आणि 50 झाडं जे आहेत ती आता नाहीशी झाली आहेत असं चित्र आता एक्सप्रेस हायवेवर आपल्याला दिसतंय। हीच ती झाडं आहेत खऱ्या अर्थाने आपण बघतोय की ज्यांच्यावर विषप्रयोग झालाय असं पालिकेची मंडळी बघतायत। काही दिवसांपूर्वी पालिकेची मंडळी जेव्हा इकडे आली होती ही झाडं खरं तर 9 वर्ष अगोदर लावली गेली आहे। तुम्ही बघू शकता त्या एक्सप्रेस हायवेचा पूर्ण रस्ता आहे। ज्या आपण रस्त्यावर इकडे आहोत, पेट्रोल पंपचा रस्ता जिकडे पेट्रोल भरायला आता गाड्या येत आहेत त्याच्या समोर महापालिकेने खऱ्या अर्थानं अनेक झाडं लावण्यात आली होती। ती झाडं जेव्हा लावण्यात आली होती ती 9 वर्षापूर्वी लावण्यात आली होती। ती झाडं इकडे होती पण कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीने इकडे विष प्रयोग केलाय असं म्हणण्यात आलंय पालिके अंतर्गत। पालिकेने आता कुठे ना कुठे कंप्लेंट दाखल केली आहे आणि आता कुठल्या व्यक्तीने केलंय त्याचा शोध सुरू आहे। पण या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या तर आपण बघतो तर हा पूर्ण रस्ता जिकडे झाडं होती 9 वर्षांपूर्वी आपण अनेक गोष्टी बघतो, सुशोभीकरणच्या गोष्टी बघतो जिकडे खऱ्या अर्थानं आपण नेहमी असं म्हणतो की झाडं लावली पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत। सुशोभीकरणचा प्रश्न असो, आपल्या ऑक्सिजनचा प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नांनी बघितलं गेलं तरी झाडं ना खऱ्या अर्थानं असं करणं किती चुकीचं आहे आता हीच गोष्ट समोर आली आहे। ललित सोबत श्रेयस पुढारी न्यूज मुंबई।